महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टीचे ओवळा माजीवाडा विधानसभा सहसंयोजक अक्षय तिवरामकर व समाजसेविका अंकिता अक्षय तिवरामकर यांनी प्रसिद्ध केलेल्या नूतन वर्षाच्या 2025 दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ओवळा माजीवाडा विधानसभा निवडणूक प्रमुख मनोहर डुमरे, ठाणे शहर सरचिटणीस विलास साठे, ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, वर्तकनगर मंडळ अध्यक्ष संतोष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलाय। या प्रसंगी परेश वराडकर, नितीन सुतार, तेजस कदम, साई सातुर्डेकर, शुभम देवघरकर, राहुल तिवारी, आकाश कदम आदी मान्यवर तसेच पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्षक प्रतिष्ठान आयोजित आई चिखलादेवी चषक 2025 भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल भालचंद्र पाटील, संयोजक कोपरी ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्या वतीने सलग 10 वर्ष या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। ठाण्यातील कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुल येथे ही क्रिकेट स्पर्धा रंगणार असून आज या स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात पार पडलाय। यावेळी विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ झालाय। 3 जानेवारी ते 5 जानेवारी सलग 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे। या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतलाय। यावेळी आई चिखलादेवी चषक 2025 च्या ट्रॉफीचा अनावरण सोहळा पार पडला। यावेळी नाणेफेक करून स्पर्धेला प्रारंभ झाला। या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, PSI राजेंद्र किंगरे, भालचंद्र पाटील, हेमेश्वर भोईर, रमेश पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, प्रीतम धारिया, प्रमोद भोपी, संतोष बोडके तसेच विकास पाटील, गणेश मुकादम, जमीर सय्यद, संतोष पांचाळ, जितू शेलार, संजय पाटील, रुपेश पाटील, रेखा पाटील तसेच अनेक मान्यवर, शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 10 वर्ष या क्रिकेट स्पर्धेची परंपरा जपत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जात असल्याचं मान्यवरांनी म्हटलंय। तसेच यावेळी आयोजक कुणाल पाटील यांचं विशेष कौतुकही केलंय। रक्षक प्रतिष्ठान कोपरी यांच्याकडून गेल्या 10 वर्षापासून आई चिखलादेवी हा क्रिकेट चषक आयोजित करण्यात येतो। तोच चषक 2025 चा यावेळेस आता आयोजित केलेला आहे। या दरम्यान पोलिसांचा पोलीस रायझिंग डे हा पण सण म्हणजे हा सप्ताह साजरा होत आहे। आम्ही पण या संबंधाने या चषकामध्ये हिरारीने भाग घेत आहे। या संबंधाने कुणाल पाटील आणि त्यांच्या टीमला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो की एक चांगला उपक्रम ते या कोपरीमध्ये घडून आणताय। आई चिखलादेवी चषक मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना चांगल्या खेळाडू वृत्तीने त्यांनी खेळ करून आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं। सगळ्यांना या खेळामध्ये हार जीत हा होणार आहे। सर्वांनी ती चांगल्या पद्धतीने खेळून आपले क्रिकेटचं असलेलं प्रावीण्य सगळ्या कोपरीवासियांना दाखवावं ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुनश्च कुणाल पाटील आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या चांगल्या उपक्रमात सहभागी करून घेतलं। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आणि पोलीस विभागामार्फत मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। जय कोपरी। आज गेल्या तब्बल 10 वर्ष कुणाल पाटील यांच्या माध्यमातून आई चिखलादेवी चषक या ठिकाणी आयोजित केलं जात आहे। रक्षक प्रतिष्ठान याच वर्षी त्याची स्थापना झालेली आहे। कोपरी गावाच्या भूमिपुत्रांसाठी नव्हे तर पूर्ण कोपरीकरांसाठी
आज कोपरीकरांचं प्रावीण्य, कोपरीकरांचं खेळातील जे महत्व आहे क्रिकेटबद्दल ते कोपरीकरांकडे कसं पोचवायचं असं एक संकल्पना या तरुणांनी जे कुणाल पाटील यांनी मनात दिलेली आहे ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आज असं सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी तयार करून त्यांनी कानाकोपऱ्यामध्ये ठाण्याच्या या स्पर्धा भरवलेल्या आहेत। आज आमच्या गावातील येणाऱ्या 10-12 तारखेला आई चिखलादेवी जत्रा आहे। या जत्रेनिमित्ताने दरवर्षी जानेवारी महिन्यात या स्पर्धा भरवल्या जातात, परंतु आई हा जो प्रतिष्ठान हे आहे रक्षक प्रतिष्ठान आहे त्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात। रक्तदान शिबिर, मेडिकल शिबिर, त्यातून गोरगरिबांना ब्लँकेट वाटणे, कपडे वाटणे, अन्नदान वाटणं आणि अनेक प्रकारच्या जे प्रोग्राम्स आहेत ते कुणाल पाटील यांच्या माध्यमातून केले जाते। मी या कामाला कुणाल पाटील समस्त तरुण वर्गाला इथे मी सॅल्यूट करतोय आणि 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरी। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून 3 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ठाण्याच्या 3 हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात बिझनेस जत्रेचं आयोजन करण्यात आलंय। या बिझनेस जत्रेचं यंदाचं 4थं वर्ष असून या बिझनेस जत्रेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय। यावेळी खासदार नरेश म्हस्के, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नम्रता भोसले जाधव, उद्योग जत्राचे अतुल राजोळी, गणेश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे की ज्याद्वारे सर्व लघु उद्योजकांच्या व प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ञांना, ग्राहकांना तसेच पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळं वेगळं व्यासपीठ प्राप्त होत आहे। ही सगळी मंडळी एकमेकांसमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत। परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरण निर्माण होते, त्याच पद्धतीचं वातावरण या बिझनेस जत्रेमध्ये तयार झालंय। त्या बिझनेस जत्रेमध्ये ग्राहक, उद्योजक यांचा जनसंपर्क वाढवून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होणार आहे। त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रांमध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतायत। या बिझनेस जत्रेच्या माध्यमातून उद्योजक नवीन संधी निर्माण करणार आहेत आणि आपल्या व्यावसायिक विकास साधणार आहेत। या बिझनेस जत्रेमध्ये लघु उद्योजकांचे व बँकांचे असे एकूण 150च्या आसपास स्टॉल्स लागले। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सर्व उद्योजकांना मार्गदर्शन केलं, तसेच सर्व नागरिकांनी या जत्रेत आवर्जून भेट द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। गेली सातत्याने 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। अतिशय चांगला कार्यक्रम
हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो. सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू. पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हे खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळे मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू. बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात. एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो. हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो. त्या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आज आम्ही हे 4थं पर्व आहे बिझनेस जत्राचं आणि मी खरंच आभार मानू इच्छितो उदय सामंत साहेबांचे, एकनाथ शिंदे सर ऑफकोर्स आणि नरेश मस्के सर. आज कार्यक्रमाची उद्घाटन त्यांच्या हस्ते झालंय आणि आमची सगळी उद्योजक मंडळी आहे जे ती खूप उत्साही आहेत, कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे. हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही 2 दिवस इकडे साजरा करतोय. आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात, काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची दखल घेतली जावी, त्याच्याबद्दल एक एक्नॉलेजमेंट मिळालं, ते अप्रिशिएट करावं, त्याला एक मान सन्मान द्यावा, त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय. इकडे 125 पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं एक्झिबिशन करत आहेत, प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादाबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रसार माध्यमांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जो आहे हा सगळ्यांपर्यंत झालेला आहे. हा कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यक्रम आहे असं मी म्हणू शकतो, कारण या कार्यक्रमाला फक्त ठाणा, मुंबई, नवी मुंबई, पालघर मधून लोक येत नाहीयेत, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर कोकणातून सुद्धा लोक येत आहेत. सो त्याच्यामुळे आम्हाला आज बऱ्याच उद्योजकांनी भेट देऊन स्पेशली असं सांगितलं की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम करा. सो त्यासाठी आम्ही काय करू शकतो हे आम्ही आमचे गणेशजी आणि आमचे सगळे जे सहकारी मंडळी आहेत ते आम्ही एक्सप्लोर करतोय. पण तुर्तास आजचा आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यावर आम्ही जास्त फोकस्ड आहोत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.